प्रधानमंत्री फसल बीमा योजना के खरीफ 2026-27 के ऑनलाइन आवेदन में स्वघोषणा पत्र की शर्तों का स्वाभिमानी शेतकरी संगठन ने विरोध किया है। संगठन के जिलाध्यक्ष सुनील लोंडे ने कहा कि किसी क्रेडिट कार्ड या फसल ऋण नहीं लेने की घोषणा करवाना कर्जदार किसानों के साथ अन्याय है। गलत जानकारी मिलने पर बीमा रद्द करने की शर्तों से कई किसान योजना लाभ से वंचित रह सकते हैं। खरड़ा क्षेत्र सूखा प्रभावित होने के कारण किसान फसल बीमा पर निर्भर है। संगठन ने किसान हित में शर्तें आसान करने की मांग की है। तहसील कृषि अधिकारी रवींद्र घुले ने बताया कि ज्ञापन वरिष्ठ अधिकारियों को भेज दिया गया है। खरडा गटासह जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रार संघटनेच्या वतीने जाहीर असे आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सध्या किमान 8 ते 10 दिवस कुठल्या शेतकऱ्यांनी विमा भरण्याची घाई करू नये। त्याचं कारण असं की कधी नाही ती ह्या वर्षी आपल्या नगर जिल्ह्यासाठी इफ्को टूके नावाची एक कंपनी विमा क्षेत्रात उतरली असून ह्या विमा कंपनी त्या शेतकऱ्याकडून विमा भरताना असं एक लिहून घेते की जर तुम्ही तो शेतकरी कर्जदार असेल मग तो राष्ट्रीयकृत बँकेचा असू द्या, गाव सोसायटीचा असू द्या किंवा कुठल्याही याचा कर्ज पीक कर्जदार असेल तर त्याचा ते फॉर्म विमा कंपनीने विमा भरून घेतल्यानंतर बाद होणार आहे। कशामुळे बाद होणार? तर तो असं त्यांनी याला निर्देश आणून दिले की तुम्ही एकतर लक्षात आणून त्यांनी की तुम्ही खरीपाचे शेतकरी आहेत। खरीपाचे शेतकरी म्हणजे तुम्ही फक्त बाजरी पिकाचंच तुम्ही पीक कर्ज घेतलंय आणि तुम्ही विमा भरताय सोयाबीनचा किंवा उडदाचा। ज्या लोकांचं कर्ज खरीपाचं आहे तर तो 100% बाजरीचा विमा तुमच्याकडे कर्ज बाजरीचा आहे, खरीप पिकामध्ये फक्त बाजरीच मोडली जाते हे आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही शेतकऱ्यांना आधी म्हणजे लोकप्रतिनिधीला पुढऱ्यांना माहीत नाही। आणि तुम्ही कर्ज घेतलंय बाजरीचं, तुम्ही विमा भरताय सोयाबीनचा, त्यामुळे ते 100% ऑटोमॅटिकली तुमचा विमा कॅन्सल होतोय। अशा पद्धतीचे विमा कंपनीने तुमच्याकडून लिहून घेतलंय आणि ज्यावेळेस तुम्ही विमा भरायला जाताय त्यावेळेस ती कुठलाही प्रकारचं त्याला सांगितलं जात नाही। तेव्हा आम्ही तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केलेला असून त्यांनी रितसर याचं पत्र दिलेलं आहे। आम्ही त्यांना याचे खुलासा मागितलेला आहे। जोपर्यंत तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी याचा खुलासा करीत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की विमा भरण्याची घाई गडबड करू नका, अन्यथा तुमचा 100% विमा पावती ही बाद होणार आहे। धन्यवाद। NTV 24 के लिए धन सिंह साड़ुखे की रिपोर्ट।